नमस्कार सर, आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. आज रसिक श्रोत्यांसाठी जी कांबळे सर जे लातूर मधील पहिले कथाकथनकार आहेत, अशा ज्येष्ठ साहित्यिकांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांना निमंत्रित केलंय. सर आपल्या या कार्यक्रमासाठी अगदी मनापासून आनंदाने तयार झालेत. खरं तर एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीची मुलाखत घ्यायला मिळणं हे माझं भाग्य समजते मी. जी कांबळे सर, मी आपल्याला अगोदर असा प्रश्न विचारेन की आपलं जन्म कुठल्या गावचा आणि आपलं बालपण कशा पद्धतीनं गेलं? माझा जन्म शिंदाळा जहागीर, औसा तालुका, त्यावेळचा जिल्हा उस्मानाबाद, बर. त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. बालपण खूप म्हणजे खडतर जीवन झालेलं आहे. बर. परिस्थिती शैक्षणिक नसताना गावामध्ये सुद्धा असं शैक्षणिक वातावरण नव्हतं. नाही नाही, पण बालपण तुम्ही आत्ताच्या मुलांना कसं आहे की शेती मातीतले काही खेळच माहिती नाहीयेत. जे काही तुम्ही लहानपणी खेळायचात, आपल्या मित्रांसोबत गोट्या खेळणं असेल, विट्टी दांडू खेळणं असेल, ह्या पद्धतीचे खेळ खेळून तुम्हाला आनंद घेता आला असेल ना? ही लहानपणी आम्ही कबड्डी खेळायचे, वा. खो खो खेळायचे आणि चिंदीचा चेंडू. ते एकमेकाला, त्याला आम्ही बुक्कम बुक्कीचा खेळ म्हणायचो. वा. हे आम्हाला काय खेळायचे, विटूदांडू खेळायचं. आणि सगळे मित्र मिळून उन्हाळ्यामध्ये गावच्या कडेला काळरान राहायचं, त्या ठिकाणी सगळे खेळ खेळायचे. आणि फावल्या वेळामध्ये भेंड्या खेळायच्या. काय मस्तच, खूप छान. मग अशा पद्धतीने आपलं बालपण समृद्ध गेलं. छान. मग याच्या पुढून आपल्याला म्हणजे जे शिक्षण आपण घेतलं ते आपल्या गावात मिळालं किंवा आपण दुसरीकडे कुठे शिकायला गेलात, तर असा कोणकोणत्या शिक्षण संस्थांमधून आपला प्रवास झालाय? आमच्या गावामध्ये शाळा नव्हती. छोटं गाव होतं. खाजगी शाळा होती. बर. मग खाजगी शाळा असताना त्यावेळेला अस्पृश्यता भयंकर होती. ते स्वर्णाची मुलं पारावर बसायचे आणि आमची धर्मशाळा. मग धर्मशाळेमध्ये मी आणि डोंबाऱ्याच्या 2 पोरी, केवळी आणि भुरी, आम्हाला कोणी शिवून घेत नव्हतं. पण डोंबाऱ्याच्या मुली येत होत्या तेव्हा शाळेमध्ये? होय, खाजगी शाळा होती ना. आणि एक डोंबाऱ्याचं घर आणि आमचं एक घर. पण त्याच्यामध्ये आम्हाला कोणी असं शिवून घेत नव्हतं. शिक्षक खाजगी होता, पण ते पाठीवरून टाकणे, पाठीवरून घेणे, हे प्रक्रिया राहायची. पुन्हा मला शाळेतून काढलं आणि म्हशीच्या मागे लावलं घरच्या. मग आमची आत्या आली, कव्याची आत्या. मग तिनं म्हणली, आमच्या वडिलांचं नाव गोपाळ होतं पण ते गोपीनाथ म्हणायचे. ज्ञानूला शाळेतून का काढलं? मग ते नाही म्हणले, आता तात्याने जनावर ढोराच्या मागे लावायचं म्हणून सांगितलं. बर. मग ते म्हणले, तुम्ही तर शिकवू नका, मी त्याला घेऊन जाते आणि कव्याला मी शिकवते. मग जिल्हा परिषद शाळा कव्हा, तिथं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण झालं. म्हणजे आत्यामुळे तुम्हाला शिकायला मिळालं? होय. म्हणजे आत्या शिकलेली नव्हती, पण तिला शिक्षणाचं महत्व कळालेलं होतं, त्याच्यामुळे तुमचं शिक्षण होऊ शकलं. त्याच्यानंतर 4थी पास झाल्यावर मग आमचा मामाचा मुलगा बाबू कांबळे, गांजूरचा, ते घरी आल्यानंतर वडिलांना प्रश्न पडला की पोराला कुठं पाठवायचं, शाळा तर आजूबाजूला नाहीत. बरोबर. मग ते म्हणले की खाणंही भागतंय, म्हणजे हॉस्टेल घेऊन जातो आणि त्या ठिकाणी 5वीला याला प्रवेश देऊन टाकतो. मग त्या ठिकाणी नूतन जनता विद्यालय सोनखेड मानखेड मडिया नदीच्या काठीला ती शाळा आहे. मग तिथं 5वीला प्रवेश घेतला. मग तिथं हॉस्टेल सुद्धा 2, स्वर्णाचं 1 आणि मागासवर्गीयाचं 1. मग त्या अशा जीवनामध्ये 5वी, 6वी आणि 7वी. मग 7वीला मी नापास झालो. नापास झाल्यानंतर मग तिथं हॉस्टेल नाही, खायला मिळत नाही. मग ती टीशी घेऊन मी गावाकडे आलो. मग गावाकडे आल्यानंतर पेठला, इथं लातूर तालुक्यामध्ये पेठला, तिथं 7वीलाच म्हणजे नापास झाल्या, उपकेंद्र आहे. नापास झाल्यामुळे पुन्हा 5वीलाच त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं. 5वी, 6वी, 7वी. मग 7वी, 8वी आणि 9वी
9वीला पास झाल्यानंतर 10वी शाळा नव्हती तिथं बर. पेटाला. हम्म. मग आता कुठं जायचं? हम्म. मग शिवाजी हायस्कूल लेबर कॉलनी मुळेकरांची संस्था, त्या ठिकाणी 10वीला मी आलो. बर बर पुन्हा नापास झालो. बर. त्याचं कारण काय की मी हा. शिकवण्या घेत होतो. हा. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शिकवण्या घेतल्यामुळं आणि स्वयंभू हम्म. हम्म. मला एक गणित शिकवायचं किंवा इंग्रजी शिकवायचं, मला स्वतःला तयारी करावी लागायची. बरोबर. मग त्या ठिकाणी दुसऱ्या वर्षी मी पास झालो. हम्म. हम्म. आणि इथं काय झालं की डीएड कॉलेज आलं या ठिकाणी, हम्म. नवीन, एकदम नवीन. हम्म. हम्म. मग इथं आल्यानंतर आम्हाला असं मला वाटलं की आता आपण काय करावं, डीएड काढलं तर मास्टरची नोकरी लागते. हो मग आपला आर्थिक जो बोजा आहे आई वडिलांचा हो तो जरा कमी होईल. कमी होतो. मग काही मित्र औरंगाबादला गेले हम्म. 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 कॉलेजला. हा. मी मात्र इथं आलो, फॉर्म भरला हम्म. आणि ते डीएडला लागलो. हम्म. 2 वर्ष डीएड काढलं हम्म. आणि पुन्हा हम्म. तिथेही नापास झालो. पुन्हा बर. एक विषय गेला, मराठी अध्यापन पद्धती. हम्म. मग आता काय करायचं? हम्म. मग ट्युशन तर चालूच होते. बरोबर. ट्युशन चालू असताना तिथं बडेसाहेब मास्तर म्हणून शिक्षक होते नूतन विद्यालयाला इथं साळेगल्लीमध्ये. बर. मग ती मी सरावाला पाठ जात असताना ते म्हणले की मला पोरगं हुशार दिसतंय. हम्म. हम्म. मग त्यांनी काय केलं की शिफारस केली इथे याला, राजकुमार शिंदे म्हणून फोटोस्टे होता इथं, हो, हो. त्याची संस्था होती. हम्म. हम्म. मग तिथं त्याला मला त्या ठिकाणी लावलं. बर. मग असा शैक्षणिक प्रवास, शिक्षकाचा प्रवास सुरू झाला. आता असं म्हणावंसं वाटतं की नापास होणारे जरा जास्त यशस्वी होतात पुढे जाऊन. कारण आपण जीवनात ज्या टप्प्यापर्यंत पोहोचलात तो यशाचा मार्ग आहे आणि ते शिखर गाठलं तुम्ही. तर असं स्थितीच तशा पद्धतीची, मला अगदी. शिखर गाठल्याशिवाय पर्यायच नव्हता. अगदी 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 खूप सुंदर. आपण आता शिक्षक बनायचं हे ओघाने परिस्थितीने तुम्हाला ते स्वीकारावं लागलं. ओघाने परिस्थिती नव्हे, हम्म. मी शिकवणी घेत असल्यामुळे मला आत्मविश्वास आला की, हा हा. आणि आपण जे विद्यार्थी होतो, हम्म. आपल्याला त्रास झाला हम्म. किंवा जे काही शिक्षण आहे ते शिक्षण हे आपण सुद्धा विद्यार्थ्यांना द्यावं, सामाजिक सेवा करावी, हा, असं ही आपल्याला- भावना रुजली गेली शिकवणीमुळे घेऊन. बर. त्याच्यानंतर पुन्हा ही एकच नाही करायचं. हा. गावाकडे असताना हम्म. त्यावेळेला धर्मशाळा होती हो. आणि कंदील लावून गुराखी पोरांना शिकवायचं. बर. गुराखी पोरं म्हणजे अशा अनेक अनुभवातून म्हणजे हा हे सगळं घडलं. शिक्षक व्हायचं हे ठरलेलंच होतं. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये साध्य करणं छानपणे जमलं. अनेक अडचणी आल्या तरी सुद्धा त्याला तोंड देत मात तुम्ही केली. हो, यश मिळवलं. शिक्षक एवढ्या आवडीनं तुम्ही तो मार्ग स्वीकारला, तर त्यात गेल्यानंतर त्याच्यातले अनुभव चांगले आणि वाईट त्यावर काय सांगाल? म्हणजे शिक्षक झाल्यानंतर ना? शिक्षक झाल्यानंतर वर्गामध्ये आमच्याकडं जवळजवळ 4-4, 5-5 तुकड्या असायच्या. हम्म. मग कधी तिसरी, कधी चौथी, कधी पहिली, कधी हम्म. दुसरी, आणि गुत्ता पद्धती असायची. बरोबर. म्हणजे एक शिक्षक गेला, हम्म. पहिला तास झाला की शेवटपर्यंत त्यानं शिकवायचं. बरोबर. पण मी दुसरे विषय काही शिकवत नव्हतो. हम्म. हम्म. मी गरिबीतून आल्यामुळं हा. ही वर्गातली जी मुलं आहेत हम्म. हे शिकले पाहिजेत. बरोबर. आणि माझ्या अनुभवानं मी 35 वर्षे नोकरी केली. हम्म. त्याच्यामध्ये गणित आणि मराठीमध्ये एकही विद्यार्थी कच्चा गेलेला नाही. माझं सूत्रच कसं होतं हम्म. की गट पद्धती, बर. एक वर्ग नाही हम्म. हम्म. आणि बाकावर गट करायचे. बरोबर. ह्या कडेला असलेला मुलगा, हुशार मुलगा बसवायचा. हम्म. हम्म. आणि गणित जर सांगितलं मी हा. की गणित सांगितल्यानंतर सर्व वर्गाने करायचे, बरोबर. मी मॉनिटरचं बघायचं. हो. मग त्या मुख्य मॉनिटरनं बाकीचे. छोट्या मॉनिटरचं बघायचं आणि हा. छोट्या मॉनिटरने बाकावरच्या मुलांचं बघायचं. वा. आणि पुन्हा दर शनिवारी हम्म. हम्म. मी जर काही घटक शिकवलाय हम्म. तो शिकवलेला घटक गणिताचा म्हणा किंवा जोड शब्द म्हणा, जोडाक्षर शब्द म्हणा, हे फळ्यावर वैयक्तिक करून घ्यायचे. हम्म. हम्म. आणि वैयक्तिक केल्यानंतर मग ज्याला येत नाही येत नाही. फळ्यावर, हम्म. त्याला कुणाचं बघून केलं असतं. हा. बरोबर. मग ते म्हणत की आम्ही ह्याचं बघून केलो. हम्म. मग बघणाऱ्याला शाबासकी द्यायची आणि बरं. ज्यानं दाखवलंय हा. त्याला बडवायचं. चला वाढवायचं. म्हणजे वर्गात असं कोणी बघतही नव्हता आणि सगळे विद्यार्थी पक्के व्हायचे. झाले मिलास करत होतात मग तुम्ही.
आपण जो आता अनुभव सांगितला की गटनायक करत होतात, मॉनिटर करत होतात आणि त्यांच्यावरती काही जबाबदारी देत होता, पण आता जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी काही जबाबदारी दिली तर पालकांची लगेच ओरड येते की शिक्षक मुलांना अशा पद्धतीच्या जबाबदाऱ्या देतात, मग त्याच्यात मुलांचा वेळ जातो, त्यांचा अभ्यासावर दुर्लक्ष होतं, अशा पद्धतीचं. तर याच्यावर आपलं मत काय? आता आत्ताचं शिक्षण आहे आणि पूर्वीचं शिक्षणात खूप मोठी तफावत आहे. हो, त्या शिक्षकाला प्रत्यक्ष फळ्यावर राबावं लागायचं, हम्म, शिकवावं लागायचं. बरोबर. पण आता शिक्षकाच्या मग या शासनाने एवढे कागदपत्राचे ओझे घातलेत हम्म, हम्म, आणि ते आता ऑनलाईन निघालंय ना, हम्म, हम्म. ऑनलाईन केलं की लगेच पाठवा. हो, बरोबर मग ते पिरियड किंवा तास सोडून वर्ग सोडून ते काम करत बसावं लागतं. बरोबर. आणि आमच्याकडं आणखी काही ओझे नसल्यामुळं हम्म, शासनाचे हम्म, संस्था मानत नाही ना, बरोबर. मग त्यामुळं आम्ही वर्गात काम करत असताना वर्गातली मुलं ही घडलेच पाहिजेत, हम्म, हम्म, शैक्षणिक दर्जा वर्गाचा वाढलाच पाहिजे. हम्म, आणि अनेक वेळा माझा वर्ग पहिला आल्यामुळं हम्म, हम्म, शाळेमध्ये अनेक बक्षीस मिळाले. हम्म, हम्म, म्हणजे दर वर्षाला उत्तमराव जाधव मुख्याध्यापक होते, हम्म, ते काय करायचे की दरवर्षी हम्म. 7-7 तुकड्या झाल्या पुन्हा, बरं. मग प्रत्येक तुकड्यातून पहिला आणि दुसरा काढायचे, बरं. म्हणजे शिक्षकाचं ऑब्झर्वेशन करायचे हम्म, आणि पहिला दुसरा काढायचे. हम्म, मग त्यावेळेला प्रत्येक वर्षी माझं बक्षीस ठरलेलं असायचं. बरं. वर्ग तपासला हम्म, हम्म. किती पाहुण्याच्या हस्ते बक्षीस द्यायचे. बरोबर. हम्म. छानच. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण एक चांगला अनुभव सांगितला, तसा एखादा तुम्हाला वाईट पण अनुभव आला असेल ना? आला होता ना हम्म, हम्म. की वर्गामध्ये माझ्यासारखं कोणी मारत नव्हतं. बरं. त्याचं कारण काय हम्म, की आपण स्वतः गरिबीतून आल्यामुळं हम्म, हम्म, आणि आपल्याकडे मुलगा आणि मुलगी भेद नव्हता. हम्म, छडीनं मारायचं हम्म, हातावर हम्म, पाठी कुठं, हम्म, हम्म, आणि त्याच्यानंतर पुन्हा ती मारल्यानंतर ती काही तक्रार यायच्या. हम्म, मग एकानं काय केलं, हम्म. माळ्याचा गाडा होता, बरं. म्हणजे आपलं माळव विकायचा, हम्म, हम्म, मग त्याच्या मुलीला मारलं होतं. बरं. ते घरी येऊन सांगितली, हम्म, हम्म, मग त्यानं रस्त्यात अडवलं. हम्म, हम्म, तू मास्तर आहेस का जनावर आहेस, हम्म, एवढं मारायचं असतंय का? हम्म, हम्म, मग ती लगेच आजूबाजूचे लोक आले, हम्म, हम्म. मग त्याला म्हणले यार काय झालं, हा. तर माझ्या मुला असं मारलं. ते काय दुश्मन आहेत तुझ्या पोराचे? हम्म, हम्म. हा, कशासाठी मारलं? हो ना. तुझी त्यांची ओळख आहे का? हा, हा, तर नाही माझा मुलगा आहे. अरे तुझी आणि गुरुची ओळख आहे का हे सांग. हा. तुझा मुलगा वर्गात असेल हम्म, हम्म. तर माझी नाही, मग तू चौकशीला जात नाहीस आणि लगेच तू इथं गुरुजीला भांडालास का? बरोबर हा, बरोबर. मग ती कसं तरी विरळलं. हम्म, पुन्हा दुसरी गोष्ट, हम्म. एका मुलीला मारल्यानंतर ती घरी आली भांडायला बाया 2-3. बरं. मग तिथे अशीच अवस्था झाली. चांबलीबाई म्हणून तिचा मुलगा माझ्या वर्गात होता, हम्म, तिने ते सोडवलं. हम्म, हम्म. असे वाईट अनुभव आलेले आहेत. पण त्या वाईट अनुभवांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं ती जिद्द सोडली नाही ना. अगदी अगदी आपण अगदी. प्रत्येक वर्गातला मुलगा माझा कच्चा गेला नाही पाहिजे. बरोबर. आणि पुन्हा 5वीच्या, आता आमची इकडे शाळा काय होती, हम्म, हम्म. प्राथमिक होती, हम्म. दुसऱ्या संस्थेची होती. बर. पुन्हा आम्ही पगारीसाठी भांडणे केले, हम्म, म्हणजे त्यावेळेला पगार कमी होता हम्म, हम्म. आणि संस्था चालक काय करायची, ठरवायची एक, हम्म. अनुदान उचलायची वेगळं, म्हणजे 150 रुपये पगार होता मला फक्त. मग त्यावेळेला आम्ही सगळं पगारासाठी भांडण केल्यानंतर हम्म, ते शासनाची बोजे आले त्या संस्था चालकावर. हम्म, कागदपत्र तपासले, दप्तर तपासलं. हम्म. मग यांनी काय केलं की जे आडतीवर काम करणारे आडत मालक होते हम्म, हम्म. किंवा शिकलेत, थोडे त्यांचे अंगठे लावले होते पोस्टिंग बुकला. बर. पुन्हा काय अनुदान आलं की ह्याच्यानंच हडप करायचं. हम्म. मग हे सगळं शासनाच्या ह्यानी उघडं पडलं. बरोबर. मग उघडं पडल्यावरती गेलं जाऊन हम्म, हम्म. जाऊन गेल्यानंतर मग त्यांनी गोमारे साहेब, पुन्हा आमचे उत्तमराव जाधव हेडमास्तर आहेत, त्या सगळ्यांनी मिळून इकडे ज्ञानेश्वरला जॉईन केली शाळा. ते तेव्हा या ज्ञानेश्वर विद्यालयाची प्रगती नंतर झाली. बर बर बर. खूपच म्हणजे समजदार असणं फार गरजेचं आहे अशा ह्याला, की एखादी समस्या आली तर त्याला कशा पद्धतीनं तोडगा काढला पाहिजे, होय. शांत डोकं ठेवून तोडगा काढला पाहिजे. हे पूर्वीच्याच लोकांकडून शिकावं लागतं. कारण आताच जे काही नवीन पिढी आहे त्यांना पटकन राग येतो, पटकन अग्रेसिव्ह होतात मुलं, आणि मग त्याच्यामुळे काम बिघडून जातं. तर शांत डोक्याने कुठलीही कृती केल्यानंतर त्याला योग्य मार्ग मिळतो, हे आपल्या आत्ताच्या अनुभवावरून लक्षात येतं. आता आमचा पगार 9 महिन्याचा झाला नव्हता. हम्म, हम्म, 9 महिने पगार नव्हता. हम्म. मग आता ही संस्था कुठलं दिला आता हो ना. पटकन इकडे गेल्याबरोबर बरोबर. मग आम्ही लावणी बोलली अभंगाला हम्म, हे नाटक मागवलं.
बरं त्याच्यामध्ये आमचे शिक्षक काटेबाई होत्या, बरं व्यंकटराव हंबिरे होते उस्मानाबादचे, बरं आणि गणपतराव पाटील म्हणजे जे नटसम्राट होते ते. बरं महिने ते नाटक मागवलं आम्ही, हम्म, आणि एवढा आम्ही प्रयत्न केला तिकीट खपवायचा हम्म, की भयंकर. पैसा जमला, हा पैसा जमल्या, नाटक संपलं, पैसा जमला. मग जाधवनी काय केलं की संस्थेचा काही विचार न घेता 9 महिन्याचा आमचा पगार केला, 150 रुपये, बरं 150 रुपये पगार. बरं आणि पुन्हा मग हिप्परकर आले, हम्म, ते म्हणले पैसे कुठे आहेत, हम्म, साहेब पगारी केले की म्हणले. आम्हाला न विचारता काय, तुमचा काय प्रश्न आहे. हम्म, गोमारे साहेबाला विचारलं, पगार केलो. बरोबर मग त्याच्यातले काय आम्हाला, ते मला तू गोमारे साहेब तुम्ही बघून घ्या म्हणजे जाधव. हो ना, असे अनुभव अशा- आपल्याला अतिशय आहेत. आपण शिक्षणाकडून साहित्याकडे कसे वळालात? आपल्याला वाचनाची आवड होती लहानपणापासून? वाचन करत होतो. हम्म, हे काय झालं साहित्याकडे वळण्याचं कारण हम्म, की शंकर पाटलाच्या कथा ऐकल्या, बर वामन वाळ, हम्म, हम्म, बपू काळे, हम्म, आणि ऐकल्यानंतर इथं कॉलेजला यायचे ना, दयानंद कॉलेजला हो हो इकडे तिकडे यायचे. शंकर पाटलाची पोहचारी कथा ऐकली, बर आणि मला असा आत्मविश्वास आला की मी कथा सांगू शकतो. अरे सांगायची कुठं, हा कुणाला म्हणायचं. हो मग बाबासाहेब देशमुख म्हणून यशवंत विद्यालयाला मुख्याध्यापक होते, त्यांना सांगितलं. मी आणि ॲडव्होकेट गलाले हम्म, ही 2 जण गेलो. हम्म, मग त्यावेळेला कथा स्वतःच्या नव्हत्या, बरोबर मग ती इतराच्या कथा सांगत कथाकथनी गाजलं. हम्म, हम्म, यशवंत विद्यालयाला 2 वेळची जी शिफ्ट असते बरोबर त्या शिफ्ट मध्ये, आणि शनिवार होता, हम्म, उन्हाच्या कडाक्यामध्ये पोरांनी दप्तर वाजवलं. हम्म, मग तिथून जी आपल्याला स्फुरण जी मिळालं, बरोबर प्रेरणा सभाधीटपणे मिळते. प्रेरणा जी मिळाली, हो मग हळूहळू हळूहळू कथाकथनाला सुरुवात केली. बरोबर. मग पूर्ण माझ्या रजा, हम्म, त्यावेळेस 15 रजा असायच्या, हम्म, त्या अर्जित रजा 15 रजा देऊनच कुठे कार्यक्रमाला जायचं, कथाकथनाचं कथाकथनाला कार्यक्रम जायचं. मग स्वतःच्या कथांना सुरुवात कधी झाली? हा, ते झाल्यानंतर पुन्हा आता कॉलेज वगैरे गेल्यानंतर तुम्ही MA BEd का, हा. MA का, मराठी विषय का, हम्म, म्हणजे प्राथमिक शिक्षक आहे. हम्म, मग तुमच्या कथा किती आहेत, हम्म, ते अपमानकारक वाटू लागलं. हा, मग कथा कष्टाचे फळ नावाची यशवंतला आली प्रथम. हम्म, हम्म, मग ती कथा आल्यानंतर इतका आनंद झाला बरोबर. की ते विचारता सोय नाही. हा, हा, मग लिहायला सुरू केलो. हम्म, हम्म, मग राजीनामा नावाचा कथासंग्रह प्रथम झाला. इथं काय झालं, आम्ही एक दळवी सर हम्म, चित्रकार शिक्षक होते आमचे, हम्म, त्यांनी आम्ही एक गायकवाडबाई म्हणून इथं भातांबरे म्हणून MA व्यंकटेश विद्यालयाला लावलं होतं. बर, मग तिथं ती बाई म्हणजे मागासवर्गीय बाईच नव्हती किंवा पुरुषी नव्हता, बर, आणि यांना संस्थेला तर DED माणूस पाहिजे होता. बर, मग आम्ही तिला लावलं पटणे सरांची ओळख असल्यामुळं. हम्म, हम्म, मग त्या बाईला जरा म्हणजे त्यांनी बायांनी इतर बायांनी ते डबे बंद केले, हम्म, पिपातलं पाणी प्यायचं बंद केलं. हम्म, मग हिला जाणवलं. हम्म, मग ती कुठं जर समजा जायचं असेल बायाने, कुठं हळदी कुंकूला बोलवलं तर ह्या टाळून चालल्या. हम्म, मग ती दळवी सराच्या जाईन ढसून राहिली ती बाई. हम्म, मग ती पेन्शन मिळाली, पण मी राजीनामा ही कथा लिहिली, पण राजीनामा दिला हा, असं दाखवून बाबासाहेबांच्या विचारांनी, महात्मा फुलेच्या, सावित्रीबाईच्या विचारांनी ही बाई वागणारी आहे असं त्याच्यात दाखवलं. हम्म, हम्म, आणि तिथून पण माझ्या कथा, हे काय झालं की हे ऐकण्यात गेलं, हा, पेपरला आली ना कथा ती भूकंपला. बरोबर. मग ती पटणे सरांनी वाचली. हम्म, मग त्यांनी एक मीटिंग घेतली आणि ते म्हणले, अरे आपल्या तर शाळेतल्या त्या कांबळे लिहिलं नाही. हम्म, हा, मग ती जास्त त्याला जाणीव झाली. त्यावेळेस पण वातावरण पूर्ण विरघळलं गेलं. हम्म. पण मी ती विरघळलं ते राजीनामा दाखवला मी. हा, मग तिथं ज्ञानोबा गोपीनाथ कांबळे असं नाव नव्हतं का? कुठं कथेच्या खाली नाव काय होतं? कांबळे होते की, नाही जी कांबळे होतं. नाही का हा. जी कांबळेच, हा, हा, पण ती कांबळेनं काय लिहिलंय. हो हो तेच ना. नाही, बऱ्याच वेळा NSCL फक्त टाकलं की काहीतरी डबल असू शकतो एका व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं, पण आता जुन्या लोकांना जी म्हणजे कळत नाही ना, हा, ते नावानेच सांगावं लागतं. बरोबर बरोबर. एकूण 7 साहित्यिक अपत्यांना आपण जन्म दिलाय, होय. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आता राजीनामाचं सांगितलं, हम्म, म्हणजे कशी निर्मिती झाली त्या राजीनाम्याची. हम्म, हम्म. पुन्हा रंग्या बरं. हे समाजामध्ये वावरत असल्यामुळं, हम्म, किंवा 2 वेळेला मी शिबिराला गेल्यामुळं नाशिकला गेलो होतो, म्हणजे शासनामार्फत हम्म, जालन्याला गेलो, हम्म, आणि तिथं काही ऐकलं. बाळासाहेब भारती सरांची भेट झाली, हम्म, आणि त्यांनी सांगितलं की बाबा कांबळे गुरुजी, तुम्ही आता ही कथाकथन व्यसनमुक्तीवर करताय, हम्म, चांगली गोष्ट आहे, हम्म, पण ज्याच्या गौऱ्या स्मशानात गेल्या
त्याच्यासाठी तुम्ही करू नका. बर. जिथं काही आरशी स्वच्छ आहेत म्हणजे प्राथमिक पासून महाविद्यालयाकडून तुम्ही वाईट गोष्टी व्यसनाच्या सांगा, बरोबर. तिथं निश्चित परिणाम होईल. अगदी. मग तिथून सुरुवात झाली जास्त. बरोबर. शिबिरामुळे फरक पडला आणखी. बर. आणि त्याच्यानंतरचं जे पुस्तक आलं ते दुसरं पांढरभूत. पांढरभूत हे इथं डालडा फॅक्टरी होती. त्या डालडा फॅक्टरीमध्ये एक मस्जिद होती बाजूला, आणि कुणीतरी सांगितलेलं बाईनं ओल्या पडद्यानं जायचं मूल नसल्यामुळं, आणि ओल्या पडद्यानं जात असताना आरती घेऊन जायची. पहाट दर शनिवारी एक 7 दिवस तिथं जाऊन दीपत लावायची पहाट हनुमानाला. मग ती काय करत दर शनिवारी पांढरी साडी घालून ओल्या कपड्यात जाऊन त्या आरती घेऊन चालली. मग त्या मस्जिदच्या मध्ये शेड होतं. मग त्या शेड मधून त्या मौलवीनं बघितलं की काय चाललंय, काय आलं. अरे बापरे, सैतान आहे, सैतान आहे, सैतान आहे, वो भी सफेद सैतान आहे. मग त्यांना सावरलं सगळे कल्ल्याचे. मग एक गोरोबा काका म्हणून होता, त्यांना सैतान कशाचं आहे काय नाही, भूतच नाही तर कुठलं भूत आलंय कशाचं. मग एका दिवशी त्यांनी ते दोघही बसले तिथं त्या शेडच्या मध्ये, आणि सांतून बरोबर ती बाई येऊ लागली. आणि त्या पाण्याच्या ह्याच्यानं ती दिवा जरा थोडं मंदावत होता. मग ती गेली, ती गोरोबानं लगेच गेला, ए कोण आहेस तू, वाटाक असं म्हणलं. तर ती ओळखलं, अरे तू पाटलाची सून आहेस. होय. आणि असं का. मग तिनं इतिहास सांगितला. मग ती इतिहास सांगितलं, तिची निर्मिती पांढऱ्या भूताची झाली. पांढरं म्हणजे अगदी अगदी. मला वाटतं खुशी नावाचं. खुशी नावाची. आता जिथं काही ग्रामपंचायत आहेत किंवा कुठल्याही निवडणूक असतील त्याच्यामध्ये एकतर स्त्री शूद्रच आहे, आणि मागासवर्गीय ती मागासवर्गीयच आहे. पुन्हा आता काय जे गावगाडा चालवणार जो काही कुणी असेल गावात, त्याचं वर्चस्व ठेवण्यासाठी आता हे मंडल आयोगानं स्त्रियांना म्हणा इतर जातीमध्ये सरपंच वगैरे होऊ लागले. मग त्यांनी काय करायचं, सरपंच असताना जर समजा राखीवला गेली, सरपंच महिलाला गेली असं गृहीत धरा, त्यांनी काय करायचं की उपसरपंच आपण राहायचं आणि तिला अंगठे बादरला त्याच्याकडून कामं करून घ्यायचे. सरपंचाची कामं बघायची. मग त्याच्यामध्ये करत असताना विरोधी पक्षानं जर समजा शिकलेली पोरी उभा केली तर तिला कसं पाडायचं हे गाव कारभारी बघायचा. मग हिला काय नाही, हिच्या प्रचार नाही, काही नाही, घरात बसून राहायची बाई, सह्या फक्त घ्यायला जायचं. मग असं केल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की हे काय प्रकार आहे. मग आपण कादंबरीच लिहावी. आणि कादंबरी लिहिताना प्राध्यापक डॉक्टर भास्कर बडींची अंजुमा कादंबरी वाचली. मला कादंबरीचं ज्ञान नव्हतं. मग ही वाचल्यानंतर की आपणही लिहू शकतो. मग ती लिहिल्यानंतर मी काय केलं की ॲडव्होकेट रफिक आणि अनुसूचित जातीची खुशी आणि काही टोळकं जे काही उच्च शिक्षित झालेलं, मग त्यांची एक बैठक झाली. त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितलं आता कुठपर्यंत चालायचं आपल्या गावात, दारू दुकान आहेत, सावकारी वगैरे वगैरे सगळं काय आहे ते, ही बंद झालं पाहिजे. मग ती यांची फळी तयार झाली. हे पाटलाला कळलं. मग त्याला दाबदडप करणं वगैरे वगैरे वगैरे. तरी पण मग जवळजवळ 13 पैकी ह्या पॅनलचे म्हणजे खुशीच्या पॅनलचे जवळजवळ 6 लोक. आणि ही खुशी कशी झाली, जी अपोजिट पार्टीची जी काही महिला होती अनुसूचित जातीची, तिचा फॉर्मच बाद झाला. मग ही ऑटोमॅटिक म्हणजे निवडून आली. मग ती पुन्हा आरक्षण निघालं की लेडीजला निघालं. मग ती सरपंच झाल्यानंतर तिनं कशी शितापणे बदल घडवले गावात, आणि पाटलाचं मन कसं जिंकलं, परिवर्तनाचं वारं. आणि तिच्या योगायोगानं आमदार लेडीज, खासदार लेडीज. मग त्यांनी सहकार्य करून सगळ्या गावाला म्हणजे बदल करून टाकला. आणि बदल करून आणि ही काय करते, परीक्षा दिलेली असते कलेक्टरची, ती पास होते. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय केलं मी की पाटलाचा जो मुलगा असतो, 2 मुलं असतात, एक शेती तज्ञ असतो आणि एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. मग ही जात असताना याचा निरोप गावाने द्यायचा. मग ती गावाने देत असताना ही सगळा कार्यक्रम सगळे गावचे लोक, आजूबाजूचे लोक आले सत्काराला तिच्या खुशीच्या. मग ते कार्यक्रम वगैरे झाला. मग ते निघाल्यानंतर पटकन
पाटलाचा मुलगा आहे तो हम्म. राजेश, आणि तो म्हणतो खुशी तू मला खूप आवडलीस, मी विचारू का तुला? हम्म. का बरं विचारा की. हम्म. आता मी मला तू आवडलीस हम्म. आणि मी तुझा स्वीकार करावा असं वाटतंय. हम्म. तुमच्या आई बापाला विचारा, हम्म. मी माझ्या आई वडिलांना विचारते. पण एक आहे, तुमच्या घरी कर्मकांड असते, हम्म. मी प्युअर बुद्धिस्ट आहे बरोबर. आणि हे मला काही जमणार नाही. हम्म. म्हणजे आईला वडिलाला विचारते, हे आई वडिलाला विचारते, खूप लांब आहे ते. हो ना, हो ना. मग त्याच्यानंतरही काय होतं की स्वीकृती एकमेकाची मिळते, नाईलानं पाटील स्वीकृती देतो हम्म. आणि मग पाटील काय म्हणतो कांबळेवरून त्याच्या मुली वडिलांना हम्म. की आता हे लग्न मीच करणार आहे हम्म. आणि ते ग्रामपंचायत समोरच करणार आहे. बरोबर. मग सगळी लग्नाची तयारी होते. मग हिच्या पाठीमागे बाबासाहेबांचा पुतळा असतो, तिच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचा पुतळा असतो, त्या दोघांना साक्ष ठेवून लग्न होऊन जाते. दूरदृष्टी ठेवून तुम्ही त्या कथेची निर्मिती केली. त्याच्या आणखी खूप आहे. बरोबर. दुर्डी बद्दल काय सांगाल? दुर्डी बद्दल माझी एक डाकदर नावाची कथा हम्म. मुंबईला प्रकाशन झाली, हम्म. त्याचं श्रेय बडे सरांनाच आहे. सगळी पुस्तकं मी बडे सराकडूनच प्रिंट करून घेतले हो. आणि वावर वावर प्रकाशनात. प्रकाशन. हम्म. तर त्याच्यावर मी ती अंजिमाय वाचल्यामुळे त्याच्यावरही कादंबरी लिहिली. हम्म. मग कादंबरी लिहिल्यानंतर ती मी डाकदरच नाव दिलं होतं, हम्म. पण ते सरांनी वाचलं म्हणले 2 नाव व्हायला, हम्म. त्या कथेचे नाव डाकदर आहे आणि इथं डाकदर. मग आता काय द्यावं दुर्डी देऊन टाकू. हम्म. मग त्यांच्या कल्पनेतून दुर्डी आलेली. बरं. आणि एकूणच आपण जो जीवनामध्ये संघर्ष केला त्याचं आत्मकथनच म्हणावं लागेल, हो ना? आत्मकथा आहे तुमची, निवडुंगाचे काटे. हो, हो. तर या सगळ्या जीवन प्रवासाला लिहित असताना तुम्हाला किती मनाची तयारी करावी लागली? कारण आपण सहन करतो, संघर्ष करतो, त्याच्यातून बाहेरही पडतो, परंतु ते सत्य परत समाजाला सांगताना आपल्याला थोडंसं धैर्य एकवटावं लागतं. कारण नंतर आणखीन परत अनेक हे वेदावे होण्याची शक्यता असते, नाराज कोणी होण्याची शक्यता असते, एक भीती असते की आपलेच नातेवाईक आपल्यापासून दूर जातील की काय. तर ही जी मानसिक तयारी लागते, आत्मकथन लिहिणं इतकं सोपं नाही. त्याचं कारण काय झालं, हम्म. मी 2 पुस्तकावर समाधान मानलं होतं, हम्म. आता नाही करायचं. हम्म. मग ते बडे सरांनी दळवीसरायच्यात हा. ते म्हणले का चक्काल गुरुजी काय करू लागलो तुम्ही आता? हा. ते काय कथा लिहू लागलो, हा. काय कथा लावला म्हणले, हा. तुमचं जी जन्मल्यापासूनचे आज ताग आहेत हे बाहेर येऊ द्या. हम्म. अहो ते कसं लिहावं हेच माहित नाही का म्हणजे मला. हम्म. माहित नाही तुम्हाला? तर माहित. मग त्यांनी एक वही घेतली आणि आराखडा तयार करून दिला, हम्म. पूर्ण आराखडा. हम्म. मग ते आराखडा घेतल्यानंतर मी काय केले, 2-3 दिवस मी जे काही काम केलेलं होतं हम्म. पूर्ण तारीख वाईज मी बाजूला काढलं आणि बाजूला काढल्यानंतर मग लिहित गेलो. हम्म. झालं तयार. बरोबर. आणि निवडुंगाचे काटे हम्म. ही नाव देण्याचं कारण आहे, हम्म. बडे सरांचा विरोध होता हम्म. की पिक्चर आलाय हम्म. निवडुंग, पुन्हा काल परवा ते बनसोडे सरांचं ते निवडुंग ते हो. बोधिवृक्ष हो. हे आत्मचरित्र आलंय हम्म. आणि हे नाही सर म्हणलं, हम्म. आपल्याला हेच ना काय हरकत नाही म्हणले, हम्म. लेखकाची जर मर्जी असेल हो ना. तर देऊ. हम्म. पण ते का द्यायचं? हम्म. तर मी लहानपणी तिकडे सोनखिंड मांडक्याला जेव्हा होतो हम्म. तेव्हा काय करायचं की बुधवारचा बाजार किनगावचा असायचा हम्म. आणि त्या बाजारला जाताना हम्म. ते भाजी आणायला जायचे हम्म. पोरं मिळून हम्म. आणि आठवड्याची भाजी आणायची. हम्म. मग माझा नंबर आला, हम्म. पायात पायतन नव्हतं, हम्म. मग ते येते वेळी निवडुंगाचे काटे म्हणलो. हम्म. मग ते निवडुंगाचा एक निघाला आणि एक तसा अर्थ राहिला. जेव्हा मी इकडे गावाकडे आलो 7वी नापास झाल्यानंतर, हम्म. 5-6 महिन्यानंतर ते टाच पिवळी झाली, हम्म. सुजली, हम्म. अवदन आलं, ताप आले. बरोबर. आमची चुलती म्हणली काय झालंय काय नाही पडून का बरं आहे. हम्म. तिने टाच बघितली, हम्म. थोडं तिला काळ चावट दिसलं, हम्म. ते पिनं टोकरलं, हम्म. टोकरल्याबरोबर पूर रक्त आणि एवढा काटा बाहेर आला, बापरे. पिवळा जर्द काटा. हम्म. मग ह्याच्यामुळे मला सर हेच नाव द्यायचं म्हणून ते निवडुंगाचे काठी फायनल करून टाकलं. छान. आपण ज्याप्रमाणे साहित्यात आत्ताचं योगदान तुम्ही सांगितलंच की एवढं आहे, तसं जे शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान दिलं, शिक्षक म्हणून जी भूमिका निभावली, त्यासाठी आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळालाय आणि महात्मा फुले पुरस्कार पण मिळालाय, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे
ते काय झालं, व्यसनमुक्तीचे कार्यक्रम जिल्ह्यात व्हायचे 2 ऑक्टोबर ते 1 आठवडा. मग मी पाहुणा आणि नवीन जिल्हा झाल्यामुळं उपकार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे ते अध्यक्ष आणि सरस्वती विद्यालयामध्ये माझा कार्यक्रम होता. सेड होतं साधं. मग त्यांनी माझी कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर सूर्यवंशी सरांना बोलवलं जवळ माझ्या समोर. सूर्यवंशी सर म्हणले अशा माणसाकडे लक्ष द्या. मग कार्यक्रम संपला गेला, सगळं झालं. मग 93ला मला त्यांनी जिल्हा परिषदला आदर्श शिक्षक म्हणून फाईल पाठवली. मग तिथं काही राजकारण असल्यामुळं ज्याने खडू फळ्याचं तोंड बघितलं नाही त्याला पुरस्कार दिला. सगळ्या सभागृहात चर्चा की जीजीला डावलला नाही, ह्याला काय काही तुम्ही कधी वर्ग बघितलं नाही, कधी फळा बघितला नाही. मग ते सूर्यवंशी साहेब खटकलं. मग मी ट्रेनिंगला उदगीरला होतो. मग त्यांनी पंचायत समितीचा पुरस्कार दिला, आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समितीचा. मला बोलवून घेतला आणि इथं सत्कार झाला. पण त्यांनी माझा पाठलाग सोडला नाही. पुन्हा म्हणले तुम्ही आता ते याची फाईल तयार करा म्हणले, राज्य पुरस्कार. असं म्हणलं संस्थेच्या लोकांना मिळत नाही वाटते. करा म्हणतो तुम्हाला, त्यांचा ठिसका स्वभाव होता, प्रेम अंतकरणात, पण जोरात बोलायचे, म्हणजे असं पातळच व्हावी शिक्षकाची. जा म्हणले उठा इथून, ते जगतापकडे जावा आणि ते फाईल तयार करा. मग ती फाईल तयार केली. मग ती फाईल तयार केली, पाठवली. मग त्यावेळेस नंबर लागला नाही. त्याचं कारण अहमदपूरला गुरुडे होते पंचायत समिती सभापती आणि त्यांची मंडळी शिक्षिका होती, त्यांना मिळाला. आज सगळीच पोलखोल आहे का? ते मिळाल्यानंतर आम्ही नाराज नाही झालो. मग बोलून घेतले पुन्हा दुसऱ्या वर्षी आणि म्हणले कांबळे आणखी फाईल तयार करा. साहेब म्हणलं फाईल मागे लागलं कशा करा म्हणतो, तुम्हाला पैसे नाहीत का, करून टाका. मग दुसऱ्या वेळेला फाईल पाठवली. मग तिसऱ्या वेळेला काय केलं त्यांनी, निकाल तर कळला नाही, त्यांनी तिसऱ्या वेळेला पुन्हा बोलवून घेतलं पंचायत समितीला. ते म्हणले तुम्ही प्रस्ताव पाठवा. आम्ही साहेब मागचा निकाल, तुम्हाला काय करायचंय, माझे 6 महिने राहिलेत, तुमच्या सरकार कोणी बघणार नाही आणि तुमची दखली कोणी घेणार नाही, इथं राजकारण आहे आणि मला फक्त प्रस्ताव पाहिजे आणि मी स्वतः विलासरावकडे जाणार आहे. आम्ही लोक कशाला साहेब, काय पाठवा म्हणजे पाठवा. तिसऱ्या वेळेला पाठवली. पुन्हा दुसऱ्यामध्ये नंबर लागला, दुसऱ्याचा निकाल लागला, राज्य पुरस्कार. पेपरला बातम्या आल्या. खूप छान. आपल्या साहित्य आणि साहित्यामध्ये काय झालं की पुस्तक जे निघालं ती नागोराव कुंभारमुळे निघालं. मी बडे सर आणि बालाजी, आता आडनाव मला नाही आठवत त्याचं, की आम्ही तिघं आम्हाला तिकडे वसंतनगरला घेऊन गेलो होतो कॉलेजला. आम्हा दोघांचं कथाकथन, त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम होता. मग ते असं गाडीत निघाले तर म्हणले कांबळे गुरुजी म्हणले ते काय काय लिहिले ते आणा म्हणले तुमचं सगळं. कशाला सर, पुस्तक काढून दे. आपण साहेब पैसे नाहीत की, तुम्हाला काय करायचे पैसे ना म्हणले, आणा अगोदर. मग त्यावेळेला ते खिळ्याची छपाई होती ना, मग त्यांनी छापलं, पैसे दिले आपण, पण त्यांनी मार्ग सांगितला का कसे पैसे वसूल करायचे. तिथून सुरुवात माझ्या लेखनाला झाली आणि अशा रूपाने ही 7 पुस्तकं निघाली. साहित्याला सुद्धा आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तर आता नुकताच आपल्याला एक पुरस्कार प्राप्त झालेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? हे दुर्डी त्याची आपलं दागदरीची एक गरीब मुलगा, तो डॉक्टर कसा होतो आणि त्याच्या मनावर काय परिणाम होतो. त्याची आई आजारी असताना त्याला जे आलेले अनुभव आहेत, औषध उपचार, डॉक्टर पैसे काढा, पैसे द्या, गोळ्या घ्या, मग ह्याच्यातून त्याला ते पैसे नसल्यामुळे त्याची आई वारते. वारण्याच्या अगोदर ती आई म्हणते की बाळ तू बी एक मोठा डॉक्टर हो आणि माझ्यासारखं बिना औषध कोणाला मरू देऊ नकोस बाळ. उत्तम संदेश सल्ला देऊन ती जाते. त्यामुळे एकता परिषद मंचनी आपल्याला पुरस्कार दिला. आपल्याला जो पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. थँक्यू. या दोन्ही क्षेत्रात आपण खूप यशस्वीपणे काम केलं, त्याचसोबत आपण सामाजिक कार्यात पण चांगलं काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? सामाजिक कार्यामध्ये कुष्ठधाम जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये महिन्याला 15 दिवसाला कार्यक्रम घ्यायचे लेकरांसाठी.
खाऊ वाटप करायचा. आणि मी प्रत्यक्ष बाबा आमटेंना पाहिलेला आहे, म्हणजे त्याच्या जवळजवळ फिरलोय मी. पण त्यावेळेला आपल्याकडे काही फोटो किंवा अशी दृष्टी नव्हती अजिबात. ते आपण जावं जवळ जावं, मग बाळासाहेब भारदेची फोटो आणली असते आपण ज्या वेळेला आपण नशाबंदीच्या कार्यक्रमाला गेल्यावर. ह्या अशी काही दृष्टी नव्हती, किंवा पेपरला बातमी वगैरे द्यावी किंवा काही, तर असा स्वार्थच नव्हता आणि प्रसिद्धीपासून पूर्वीपासून वंचित. मग तिथं पुन्हा त्यावेळेला हे होतं, नशाबंदीचे कार्यक्रम होते, कुटुंब नियोजनाचे. तर जवळ 20 कुटुंब, विशेष म्हणजे मुस्लिमांचे जास्त केले, हे वैशिष्ट्य घेतलं. पुन्हा प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेतले. त्याच्यानंतर ही नशाबंदीच्या शिबिर, नशाबंदीच्या कार्यक्रम. मग आता तिन्ही कॉलेजला शाहू, दयानंद आणि बसवेश्वर येणे शिबिराला, प्रत्येक शिबिराला बोलवायचे. तिकडे गुंदेकर बोलवायचे, इकडे जवळीकर बोलवायचे, आणि तिकडे रोडे सर किंवा कुंभार सर. आणि कार्यक्रम तिन्ही कॉलेजचे माझ्याशिवाय होत नव्हते एनएसएस शिबिराला. म्हणजे सामाजिक भान असणारं व्यक्तिमत्व, ज्याच्यामुळे एक आदर्श शिक्षक घडू शकला, एक उत्तम साहित्यिक घडू शकला. समाजाप्रती आपलं ऋण जे असतं ते व्यक्त होण्यासाठी आपण साहित्याच्या माध्यमातून, आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून समाजात प्रबोधन केलं, अनेक सुंदर समाज घडवण्यासाठी आपलं योगदान दिलं. तर याच्या पुढेही आपल्या हातून असंच कार्य घडावं ही सदिच्छा व्यक्त करते. आतापर्यंतच्या कार्याबद्दल आपलं अभिनंदन करते आणि धन्यवाद.